जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेला आहात, एमआयडीसी बद्दल आपण आश्वासन दिलेलं आहे, काय एमआयडीसी बद्दल मी आश्वासन दिलेलं नाही. जी जळगाववासियांची मागणी होती की एमआयडीसी D+ करावी, ते D+ करण्याचा निर्णय माझ्या उद्योग विभागानं घेतलेला आणि त्याच्यामुळं या जिल्ह्यातील तरुणींना रोजगाराची फार मोठी संधी उपलब्ध होणार आहे. आज जळगावच्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी इथं मी आलो होतो. खरं तर आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी येणार होते, परंतु काही अडचणीमुळे ते येऊ शकले नाहीत. मला त्यांनी निर्देश दिले आणि त्यांचा विजयाचा संदेश घेऊन आज या रॅलीमध्ये मी सहभागी झालो होतो. ठाकरे साहेब मुंबईला ठाकरे बंधूंची मुलाखत झालेली आहे. त्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे की राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे की 50 कोटी म्हणजे 50 कोटी रुपये असा त्यांनी उल्लेख केलेला आणि 2000 कोटी जे आहेत 2000 कोटी जे आहे ते शिंदेंनी वाटप केलेली, म्हणजे हा पैसा आणला कुठून असं त्यांनी टोला लगावला. ज्या दिवसापासून आम्ही उठाव केला त्या दिवसापासून हेच आपण ऐकतोय, तुम्ही पण ऐकताय, तुम्हाला ह्याच ब्रेकिंग होत आहे. परंतु हे बोलून सुद्धा लोकसभा आम्ही जिंकली, विधानसभेमध्ये यांना घरी पाठवलं, नगरपालिकेमध्ये घरी पाठवलं. आता या मुलाखती झाल्यानंतर महानगरपालिकेमध्ये देखील एकही महानगरपालिका यांची निवडून येणार नाही आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील 150 पेक्षा जास्त महायुतीच्या जागा निवडून येतील. साहेब, आज एकनाथ शिंदे आणि संजय राऊत यांची भेट झालेली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मी एक सांगू का, माननीय एकनाथ शिंदे साहेब हे संवेदनशील मुख्यमंत्री होते, आता ते उपमुख्यमंत्री आहेत. मी 2 महिन्यापूर्वीचा एक किस्सा तुम्हाला सांगतो की त्यांनी स्वतःहून संजय राऊत साहेबांच्या बंधूंना फोन केला होता त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी. कोण कोणावर टीका करतंय किंवा ते आपल्यावर टीका करतायत म्हणून त्यांचं काहीतरी वाईट झालं पाहिजे अशा प्रवृत्तीचे एकनाथ शिंदे साहेब नाही आहेत. आणि म्हणून ते आल्यानंतर आपल्याला जो वाडवडिलांनी संस्कार शिकवलेला आहे की समोरून एकही कुठची व्यक्ती आली, लहान व्यक्ती येऊ दे, मोठी व्यक्ती येऊ दे, तर तिचं नमस्कार करून स्वागत करायचं. तसं त्यांनी नमस्कार करून स्वागत केलं. तर काहींनी सुरू केलं, बघा ह्यांनी नमस्कार केला, समोरच्यांनी केला नाही. कदाचित हे म्हणणारे त्या संस्कृतीमध्ये नसतील, पण एकनाथ शिंदे साहेब हे भावनाप्रधान आणि संवेदनशील व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून त्यांनी 2 महिन्यापूर्वी देखील संजय राऊत साहेबांच्या प्रकृतीची चौकशी केलेली होती. आज तर ते समोरासमोर भेटून त्यांनी चौकशी केलेली. महाराष्ट्रामध्ये युबीटी साफ होणार अशी चर्चा ऐकण्यात येते आहे. तुम्ही पण आता देखील नुसतं साफ नाही, सुपडा साफ होणार. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा, राष्ट्रवादी एकत्र येणार. मी अनेक ठिकाणी सांगितलं, अजितदादा जेव्हा जळगावला येतील त्यावेळी हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारलेला चांगला राहील. पवारसाहेब येतील त्यावेळी चांगला राहील, कारण त्यांच्या पक्षामध्ये मी काय कसं बोलू शकतो. परंतु घरामध्ये वादंग असू नये, राजकीय विषय किंवा राजकीय आपल्या संकल्पना हे वेगवेगळ्या असू शकतात, पण घरामध्ये वाद असू नये या मताची आहोत. त्याच्यामुळे घरं जर दुभंगलेली जोडणार असतील तर आम्हाला आनंद आहे. उद्योगाचे आश्वासन मात्र जळगावमध्ये उद्योग नाही, तरुणांना रोजगार नसल्यामुळे साहेब D+च नव्हतं, ते D+ आता आपण केलंय. पुढच्या वर्षी मला सांगा काही प्रकल्प नक्की या जळगावमध्ये आलेले आपल्याला दिसतील.